नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. आपली ही हौस भागवण्यासाठी संस्कृती वेगवेगळ्या सणांची निर्मिती करते. काही सण ऐतिहासिक, काही सांस्कृतिक महत्त्व घेऊन येतात, तर काही निसर्ग चक्राशी निगडीत असतात. पण काही सण त्याच्याशी निगडीत प्रथा आपल्याला बुचकळ्यात पाडतात. हा सण असा का बरं साजरा केला जातो? याचा अर्थ काय असेल? आता होळीचंच उदाहरण घ्या. कुणाला होळीला बोंबा मारणं, शिव्या देणं अश्लील वाटतं. तर कुणाला होळीत लाकडं जाळणं ही पर्यावरणाची हानी वाटते. कुणाला धुळवड का खेळायची असा प्रश्न पडतो, तर कुणाला रंगपंचमी आक्षेपार्ह वाटते. थोडक्यात सगळ्यात कॉन्ट्रोव्हर्शियल सणाचा काही पुरस्कार वगैरे असेल ना, तर तो होळीला द्यायला हरकत नाही. बरं, एवढं सगळं बोलून होळीचा उत्साह काही कमी होत नाही. कोकणात तर गणपती, दिवाळी इतकाच उत्साह शिमग्याचा असतो. आणि गोव्यात ह्याचाच होतो शिगमोत्सव. बरोबर ऐकलं तर? म्हणजे शिमगा तिथे होतो शिगमा. म्हणजे शिमगा पण म्हणतात गोव्यात, पण शिगमोत्सव हा खास गोमांतक टच. मुळात हा शिमगा शब्द आला कुठून? या सणाचं आज जे रूप दिसतं तसंच सुरुवातीपासून आहे, की पूर्वी काही वेगळं रूप होतं? बापरे, केवढे प्रश्न आहेत नाही का? चला मग आजच्या भागामध्ये या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, पण गाथा सप्तशतीमध्ये सुद्धा होळी रंगपंचमीचा उल्लेख आहे. म्हणजे थेट आजच्यासारखा नाही, तिथे नाव आहे फग्गुच्छण, म्हणजे फाल्गुन सण अर्थात फाल्गुनोत्सव. वसंताचे स्वागत करण्याचा हा उत्सव. लोक वसंताचे स्वागत उत्स्फूर्तपणे करतात, त्याच्या तुलनेत राजाचे स्वागत थोडे कोरडे आणि कृत्रिमच म्हणावे लागेल, असं एका गाथेत म्हटलेलं आहे. या उत्सवाला ऋतुदेवतेची पूजा केली जात असे. रात्री नृत्य, नाट्य, संगीत याचे कार्यक्रम होत आणि कलावंतांचे आणि विद्वानांचे नजराणे देऊन कौतुक होत असे. काही ठिकाणी याचं वर्णन मदनोत्सव म्हणून आलं आहे. साधारण आजची रंगपंचमी, पण ती गुलाबाच्या पाकळ्यांनी आणि पळसाच्या फुलांपासून तयार केलेल्या रंगीत पाण्याने खेळली जात असे. थांबा थांबा, किती छान वगैरे म्हणण्याआधी हे पण ऐका. कारण तेव्हा जितक्या आवडीने ही फुलांची रंगपंचमी खेळली जाई, गुलालाची उधळण होई, तेव्हाच चिखलाने होळी खेळली जाई. तिला म्हणत कर्दम लीला. कर्दम असं छान भारदस्त संस्कृत नाव असलं तरी असायचा तो चिखलच. वेदामध्ये असे म्हटले आहे की वर्षाचा आरंभ वसंतापासून होतो. गुढीपाडव्याला सुरू होणारं वर्ष वसंतात येतं, पण ते काही वसंतापासून सुरू होत नाही. पूर्वी कदाचित असं होत असेल का? काळाप्रमाणे ऋतुमानात बदल होत असतात हे तर आपल्याला ठाऊक आहे. श्री मोरेश्वर वासुदेव कर्वे यांनी 1910 साली होळी या सणावर संशोधन करून शिमगा नावाची एक पुस्तिका लिहिली. त्यात त्यांनी असं म्हटलंय की फार वर्षांपूर्वी उत्तरायण फाल्गुनी पुनवेस होत असे. फाल्गुनी पुनवेस सूर्य नक्षत्र चक्रात दक्षिण दिशेच्या सीमेवर जाऊन उलटला, म्हणून सीमग, सीमेप्रत आलेला दिसला. शिमग्याचा सण म्हणजे सीमेवर आलेल्या सूर्याचा सण. सिमगेचे मराठीत सिमगा आणि मग शिमगा झाले. श्री राजशिम ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी थोडी वेगळी व्युत्पत्ती सांगितली. देशी नाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला सुगिममह म्हणजे सुग्रीष्मक असं नाव दिलं आहे. सुग्रीष्मकवरून शिगमा हा शब्द रूढ झाला आणि मग त्याचा शिमगा झाला. पण हे जर मान्य केलं तर गोव्यातले शिगमोत्सव हे अधिक बरोबर रूप झालं. खरं तर चूक बरोबर असं काहीच नाही. भाषेत वेगवेगळे शब्द कसे तयार होतात, रुळतात, त्याची ही एक गंमत आहे बस. आता हेच बघा ना, शिमगा हा शब्द होळीसाठी वापरतो. त्याचा एक अर्थ सूर्य सीमेवर येणं, दुसरा उन्हाळा. पण एखाद्याच्या नावाने शिमगा करणे याला वेगळा अर्थ आहे. आणि शिमगा आणि होळी हे समानार्थी शब्द असले तरी शिमगा करणे आणि होळी करणे या क्रियापदांचे अर्थ मात्र भिन्न आहेत. होळी करणेमध्ये अनिष्ट गोष्टी नष्ट करणे हा अर्थ अपेक्षित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी वस्तूंची होळी करताना हाच भाव असायचा. किंवा कोणतीही गोष्ट नष्ट केली तर त्याने करिअरची होळी केली असं म्हटलं जातं. कारण होळीविषयीच्या सगळ्या गोष्टी अनेक कुप्रवृत्तींचा नाश झाला हे सांगणारे आहेत.
अशा काही कथा बघूया. होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. कृष्ण लहान असताना त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठवलं. दूध पीत असताना तिचा प्राण शोषून कृष्णाने त्या दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवलं. त्याचं प्रतीक म्हणून होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पूतना राक्षसीला जाळण्यात येतं. महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंडा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंडा राक्षसीण त्रास देत नाही असा समज आहे. होळीची बोंब मारण्याची प्रथा आली ती यावरून. तसंच भक्त प्रल्हादाची कथाही सांगण्यात येते की त्याची होलिका नावाची आत्या होती. तिच्याकडे काही वस्त्र होते जे पांघरून ती जळणार नाही अशी योजना होती. तिने भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत प्रवेश करायचा. त्याला अग्नीत सोडून तो वाचणार नाही याची खातरजमा करून तिने परतायचे असा हिरण्यकश्यपूचा डाव होता. पण ती आगीत शिरताच भगवंताने ते वस्त्र वाऱ्याने उडवून लावले. त्यामुळे होलिका नष्ट झाली. भक्त प्रल्हाद मात्र आगीत असूनही त्याच्या भक्तीच्या बळावर सुरक्षित राहिला. तर दक्षिण भारतात या सणाला कामदहन असं म्हणतात. भगवान शंकराची तपश्चर्या भंग व्हावी म्हणून मदनाने त्यांच्यावर मदन बाण सोडला. अर्थात हे करताना त्याचा हेतू मुळीच वाईट नव्हता. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह व्हावा यासाठीची खरं तर ही देवांची योजना होती. पण जेव्हा भगवान शंकरांनी तपातून जाग होऊन डोळे उघडले तेव्हा त्यांना हातात धनुष्य घेऊन उभा मदन दिसला. त्यांना कळलं की यानेच मला समाधीतून विचलित केलं. भगवान शंकरांनी चिडून लगेच तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या अग्नीत मदन जळून खाक झाला. त्यानंतर त्याची बायको रती रडू लागली. जेव्हा भगवान शंकरांना कळलं की मदन फक्त देवांनी सांगितलेलं कर्तव्य पार पाडत होता तेव्हा त्याला वरदान दिलं की आज जरी त्याचं अंग नष्ट झालं तरी त्याचा माणसाच्या मनामनात जन्म होईल आणि तो अनंग या नावाने प्रसिद्ध होईल. वसंत ऋतू हा मदन देवाचा जिवलग सखा आहे. त्यामुळे वसंत आला की मदनाची आठवण होतेच. आणि त्याला जोडून वसंत पंचमीला त्याचा जणू सगळ्यांच्या मनात जन्म झाला असं मानून प्रेमाचा सण म्हणजे रंगपंचमी साजरी केली जाते. जुन्या साहित्यात वसंतोत्सवाला मदनोत्सव असंही म्हटलेलं आहे. मोरेश्वर वासुदेव कर्वे यांनी या सणावर बहुमोल संशोधन केलं. तसा त्यांनी एक छान सल्लाही दिला. ते म्हणाले, होळी या एका सणाने लोकांची नीतिमत्ता बिघडते असं नाही. कधीतरी थोडं स्वैर वागण्याची मोकळीक हवी. अर्थात स्वैर वागणे म्हणजे बेबंद किंवा उपद्रवी वागणे निश्चित नव्हे. पण बदलत्या काळात मौजेचा हा सण वेगळ्या प्रकारे साजरा होऊ शकतो का याचाही विचार व्हायला हवा. आता या संदर्भात त्यांनी सुचवलंय, या सणाचा काळ बहारीचा असतो. थंडी फार थोडी असते परंतु चांदणं सोबतीला असतं. त्यात हुतुतू, खो खो आणि आट्यापाट्यासारखे खेळ खेळता येतील. वसंतारंभी हे खेळ खेळून आपल्या राष्ट्राला वसंतकाळ कसा येईल या गोष्टीचा तरुणांनी विश्रांतीच्या वेळी विचार करून काहीतरी राष्ट्रोपयोगी कार्य करण्याचा निश्चय करावा. किती छान सूचना आहे ना त्यांची. आणि हा विचार सुद्धा किती छान आहे. खरं तर प्रत्येक प्रांतानुसार होळीच्या प्रथाही वेगवेगळ्या असतात. कुठे पुरणपोळीचा नैवेद्य होतो तर कुठे साखरेच्या गाठी अर्पण केल्या जातात. काही ठिकाणी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीवर पाणी तापवून स्नान केल्यावर होळीची पूजा पूर्ण होते. गोव्यामध्ये आणि दक्षिण कोकणपट्टीत ताशे, करणे, ढोल, सनई वगैरे वाद्यांसह नृत्य कुशल कलावंत घरोघरी जाऊन नृत्य सादर करतात. तुमच्याकडे अशी काही वेगळी प्रथा आहे का होळीची? आणि तुम्ही शिमग्याला गावी जाणार आहात का हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये सांगा. आपल्या मनातील अमंगल विचार, आळस, नैराश्य याचीही होळी करण्याची होलिका मातेला प्रार्थना करूया. बाकी होळी रे होळी, पुरणाची पोळी आणि पुढची ओळ तुम्ही पूर्ण करायची. पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया पुढच्या